नागपुर में 4 साल बाद आयोजित मनपा आम सभा में शहर से जुड़े कई अहम मुद्दों पर चर्चा हुई। ग्रीन जिम, जल व्यवस्था, ओसीडब्ल्यू कंपनी और परिवहन सेवाओं से जुड़े विषय पर प्रमुख चर्चा हुई। नागपुर महानगर पालिका की आम सभा आज आयोजित की गई, जिसमें शहर से जुड़ी कई अहम मुद्दों पर विस्तृत चर्चा हुई। बैठक में ग्रीन जिम के रखरखाव की स्थिति पर सवाल उठाए गए और इसके बेहतर प्रबंधन की आवश्यकता पर जोर दिया गया। शहर की जल आपूर्ति व्यवस्था और इसे संभाल रही ओसीडब्ल्यू कंपनी के कामकाज की भी समीक्षा की गई, जिसमें सुधार की जरूरत पर जोर दिया गया। इसके साथ ही नागपुर परिवहन सेवाओं की मौजूदा स्थिति को लेकर भी पार्षदों ने अपनी चिंताएं व्यक्त की। वहीं गांधीनगर लेक के पास खाऊ गली से जुड़े विषयों पर भी चर्चा हुई। पार्षदों ने इस सभी मुद्दों पर प्रशासन से जवाब मांगे और शहर की मूलभूत सुविधाओं को बेहतर बनाने की आवश्यकता पर बल दिया। भांडेवाडीच्या परिसरामध्ये जो काही डम्पिंग यार्डच्या भागातून सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये कचऱ्याचा जो वाईट वास येते त्या संदर्भातला प्रश्न होता। उपायुक्त त्या ठिकाणी नव्हते, म्हणजे उपायुक्त आता घडीला त्या विभागामध्ये नाही आहे। त्याच्यामुळे या संदर्भात माननीय आयुक्तांना सोबत घेऊन माननीय आयुक्तांनी या संदर्भातला दौराही केलेला आहे, अभ्यासही केलेला आहे आणि पुन्हा या संदर्भात उपायुक्त नाही म्हणून माननीय आयुक्तांच्या सोबत महापौर कक्षामध्ये पुढील 7 दिवसांच्या आत 7 ते 10 दिवसांच्या आत एक विशेष बैठक बोलवण्यात आली। हा अतिशयच गंभीर विषय आहे। एखाद्या वाहनाचे चेसिस बदलून म्हणजे पर्यायाने चोरीच्या वाहनांनी समजा महानगरपालिकेमध्ये ते वाहन कार्यरत असेल तर त्या संदर्भात ज्या कंपनीच्या माध्यमातून हे झालेलं असेल त्या कंपनीला अगदी ब्लॅकलिस्टेड करेपर्यंतची कारवाई करावी अशा संदर्भातल्या सूचना दिल्या गेल्या आहे। आणि या संदर्भातलं कुठलंही पेमेंट समजा दिलेलाच आहे निश्चितपणे महानगरपालिकेच्या मार्फत वगैरे, तर हा सगळा आर्थिक जो व्यवहार असेल, आर्थिक घोटाळा असेल, हा सुद्धा परत घेतले म्हणून नव्हे तर त्याच्याविषयी सुद्धा निश्चित कारवाई करा। या संदर्भात ग्रीन जिम जे आहे ते महानगरपालिकेनेच फक्त लावलेले नाही। आतापर्यंतच्या स्थितीमध्ये असं होतं की महानगरपालिकेकडे ग्रीन जिम आहे, पण ते कुणी लावलेले आहे, का लावलेले आहे, कुणाचेही असतील समजा, म्हणजे कुठल्याही विभागाने किंवा वैयक्तिकरित्या लावलेले, खाजगीरित्या लावलेले जे असतील त्या सर्वांचा मेंटेनन्सचा खर्च महानगरपालिका करते अशी स्थिती होती। मात्र त्याची माहिती निश्चितपणे महानगरपालिकेकडे नव्हती असं वाटते आणि त्यामुळे आपल्या कुठल्या ग्रीन जिम आहे, इतर विभागांच्या कुठल्या ग्रीन जिम आहे, त्या सर्वांच्यावर आपण किती खर्च केला आहे, तो नीट झाला आहे का नाही, जर तो खर्च केलेला आहे तर त्या कुठल्या कुठल्या ठिकाणच्या ग्रीन जिमवर तो केला आहे आणि समजा त्या ग्रीन जिम नीट झालेल्या नसतील तर तो खर्च परत का घेण्यात येऊन कुठल्या मेंटेनन्स कंपनीला आपण तो निधी दिलेला आहे या संदर्भातल्या ताकीद कडक दिलेल्या आहे। आणि याच्यानंतरच्या लागणाऱ्या ज्या ग्रीन जिम आहे त्या कुठल्याही माध्यमातून लागो त्या सर्वांची माहिती किंबहुना परमिशनच महानगरपालिकेकडून घ्यावी अशा प्रकारच्या सूचना करण्यात नाही। या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आहे। बऱ्याच ठिकाणी लोकांना मुबलक पाणी मिळत नाही, दूषित पाण्याच्या फार मोठ्या तक्रारी आहे आणि त्या तक्रारी दिल्या असतात त्याचं निराकरण सुद्धा होत नाही। आणि ह्या सगळे विषय घेऊन आज या सभागृहामध्ये आम्ही तो प्रश्न तिथे उपस्थित केलेला होता की 24/7 ही महानगरपालिकेमध्ये जी योजना आणली, म्हणजे याचा अर्थ की नागरिकांना 7 दिवस 24 तास पाणी मिळावं ह्या उद्देशाने ती योजना आणलेली होती, परंतु ती पूर्ण योजना ही फेल्युअर झालेली आहे। आज नागरिकांना दिवसाला 1 ताससुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही। दूषित पाणी पुरवठ्यामुळे बरेचसे नागरिक त्रस्त आहेत। ह्या सगळ्यांना घेऊन आज हे चर्चा करण्यात आली आणि ह्या विषयावरती येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये याच्यावर तोडगा काढून तसे आदेश हे सन्मानित माननीय महापौरांनी आयुक्तांना दिलेले आहे। ग्रीन जिमचा बाबत विषय असा होता की ग्रीन जिम ही कॉन्ट्रॅक्टरमार्फत लावण्यात येतात। काही ग्रीन जिम ही खासदार फंडातून लावण्यात येतात, काही ग्रीन जिम आमदार फंडातून लावण्यात येते। बऱ्याचशा ग्रीन जिम ज्या आहे या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा लावण्यात आलेल्या आहे, परंतु ग्रीन जिम लावल्यानंतर ती कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी लावली, त्याचा गॅरंटी पिरियड किती आहे किंवा जर ती खराब झाली तर त्याच्यावर कुठे तक्रार करायची ह्या संबंधी कुठलेही बोर्ड तिथे लावलेले नसतात। त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जे काही नागरिक तिथे फिरत असतात किंवा व्यायामाला जातात, समजा जर त्यांना कुठली तक्रार करायची असली तर त्याच्यावर ताबडतोब उपाययोजना करून तक्रारीचे नंबर, त्या कॉन्ट्रॅक्टरचे नंबर तिथे लिहिले पाहिजे। ज्या ग्रीन जिम नादुरुस्त आहे त्या ताबडतोब दुरुस्त झाल्या पाहिजे आणि ह्या शहरातील नागरिकांना त्याचा उपयोग करता आला पाहिजे, ही सुद्धा मागणी आज आम्ही इथे माननीय महापौरांना केली। खाऊ गल्ली मी नगरसेवक असताना नितीनच्या हस्ते उद्घाटन करून चालू केली होती आणि तेव्हापासून आज 9 वर्ष झाले
जर तुम्हाला काम करायचं होतं तर खाऊ गल्ली ताबडतोब बंद करायला पाहिजे ते. पण आजपर्यंत त्या खाऊ गल्लीच्या तिथे कुठलंही बांधकाम केलं नाही तर 9 वर्ष खाऊ गल्ली चालली असती. 4 बेरोजगार लोकांचं पोट भरलं असतं आणि जवळजवळ लोकांनी तिथे येणं चालू केलं असतं. त्याच्यामुळे मी प्रश्न विचारला की बा खाऊ गल्लीच्या भागात जर कुठलंही प्रगतीचं काम झालं नाही तर खाऊ गल्ली चालू राहू द्यायला पाहिजेत. खाऊ गल्लीवर जवळजवळ 32 लाख रुपये आपण खर्च केले आणि ते पैसे पाण्यात गेले. आज ते ट्रेन सगळे फाटलेले आहेत. तसंच 37 करोड रुपये ज्या शुक्रवार तलावाच्या बांधणीसाठी आपण खर्च केले त्या भागातले एक ट्रॅकच तुम्ही चालू केला नाही. त्याची POP पडून राहिली, त्याचे लाईट पडून राहिले, तिथं झाडं वाढले आहे, तिथे एकही गार्ड नाही. याची व्यवस्था जर होणार नाही तर एवढे करोड रुपये खर्च करून मध्य नागपूरच्या लोकांना काय मिळणार आहे? काहीच नाही मिळणार. 100% याच्यामध्ये जो कोणी ऑफिसर सापडल त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. जसं मी सांगितलं की बसचे स्पेअर पार्ट विकले, आता आम्ही त्यांच्याकडून वसुली करून घेऊ. चोराकडून वसुली करून घेणं म्हणजे चोराला सोडणं झालं. चोराला शिक्षाही झाली पाहिजे आणि चोराकडून वसुली झाली पाहिजे. खाऊ गल्ली आता मी नगरसेवक आहे, आमचे आमदार प्रवीणजी दटके आमदार आहेत. आम्ही आमच्या आमदाराच्या माध्यमातून त्या साईडचा लवकरच कार्यक्रम व्यवस्थित करून घेऊ आणि लवकरच खाऊ गल्ली चालू करू. पूर्ण महानगर पालिका एक तरफ कहती है कि 24/7 पानी नागपुर शहर में दिया जा रहा है, लेकिन आज मेरे प्रभाग 14 में गिट्टी खदान, मानवता नगर, रामगिरी बस्ती में 2 घंटे भी पानी पिछले 1.5 महीनों से हमारे लोगों को नहीं मिल रहा. बार बार तकरार करने के बाद भी OCW के कर्मचारी उसका संज्ञान नहीं ले रहे. गौलीपुरा क्षेत्र में दूषित पानी तकरीबन 1 वर्षों से आ रहा, उसके ऊपर में किसी प्रकार का कोई नियोजन नहीं है. और OCW ने अमृत योजना में पाइपलाइन के नाम पर पूरे के पूरे क्षेत्र में खोदकाम शुरू रखा है. पिछले 4 महीनों से किसी प्रकार का कोई रिस्टोरेशन नहीं है, जिसके कारण लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ़ हो रही है. तो ये सारे बहुत ही चिंता का विषय है. और कहीं ना कहीं हर घर में दूषित पानी आ रहा, प्रेशर की कमतरता है और इनका एक ही बहाना है ट्रिपिंग फेलियर. कहीं ना कहीं मेंटेनेंस के लिए शटडाउन लेते हैं, लेकिन इतने वर्षों में OCW को करार होने के आज 15 वर्षों के बाद में भी किसी प्रकार का नियोजन हमें देखने को नहीं मिल रहा. हज़ारों रुपए के बढ़े हुए बिल लोगों को मिल रहे. ये कहीं ना कहीं OCW लगातार लोगों को लूटने का काम कर रही. और हमारा कांग्रेस पार्टी का एक सामूहिक रूप से OCW के संदर्भ में महापौर महोदया, आयुक्त साहब, इनको निवेदन था कि ये सारे विषयों के ऊपर में आपने ताबड़तोड़ संज्ञान लेकर अधिकारियों को सूचना दीजिए, कार्रवाई कीजिए. उसके बाद भी OCW अपनी गहरी नींद में है, जिसका भुगतान आज नागपुर शहर की जनता को करना पड़ रहा है. इसलिए कहीं ना कहीं ऐसा मुझे लगता है OCW के माध्यम से जो लूट शुरू है, उनका जो ये पाप है उसमें सत्ताधारी भी सहभागी हैं. पिछले 15 वर्षों से हज़ारों करोड़ खर्च करने के बाद में भी आज 2 घंटे पानी नागपुर शहर को जनता को पानी नहीं मिल रही, दूषित पानी मिल रहा. ये सारे विषयों के ऊपर में हमने सभागृह में विषय उठाया. कांग्रेस पार्टी के विरोधी पक्ष नेता संजय भाऊ महाकालकर जी के साथ हम जितने भी नगर सेवक हैं, हमने दूषित पानी के मुद्दे पे, बढ़े हुए बिल के मुद्दे पर महापौर महोदया से आग्रह किया. ताबड़तोड़ OCW ने यह सारे विषयों का संज्ञान लेकर सकारात्मक कार्रवाई करना चाहिए ताकि नागरिकों को राहत मिले. और 15 वर्षों में OCW ने क्या काम किया उसका एक कहीं ना कहीं ऑडिट होना चाहिए. एक्सपर्ट्स की टीम की समिति गठित होनी चाहिए, क्योंकि OCW किसी प्रकार का नियोजन करने में हमें नागपुर में नहीं दिख रही, वो विफल साबित हो रही. OCW को जल्द से जल्द यहाँ से भगाना अति आवश्यक है. उसमें नागपुर शहर की जनता की भलाई है. एक डीजल मिडी बस है MS31 BG 1079. यह बस का बर्डी फ्लाईओवर के पास एक बार एक्सीडेंट हुआ था. उसकी पूरी डिटेल मैंने अभी यहाँ पे आयुक्त और माननीय महापौर मैडम को बताई है. एक्सीडेंट होने के बाद वो बस हिंगना बस डिपो में खड़ी करी गई. हिंगना बस डिपो में वो बस लगभग 1.5 सालों से खड़ी थी. उस बीच बस ऑपरेटर ने उसका इंश्योरेंस क्लेम करके लगभग 4,60,000 रुपये का इंश्योरेंस क्लेम भी लिया. और 1.5 वर्षों तक वो बस खड़ी रहने के बाद हमें पता चला कि वो उस बस का 36 नंबर काट के दूसरे बस में लगाया गया और वो बस फिर से पूर्ववत सेवा में बंसी नगर बस जो डिपो है, बंसी नगर मेट्रो प्लाजा से वो हिंगना के लिए चलाई जा रही थी. और हिंगना तक चलाए जाने के बाद में उस बस का जब इंक्वायरी की गई, उसके GPS लोकेशन के बस के फ़ोटो लिए गए तो पता चला कि इसका 36 नंबर बदला हुआ है. पूरी तरीके से गैरकानूनी काम
उस बस ऑपरेटर के द्वारा किया गया था। वो विषय मैंने आज माननीय मेयर मैडम को, माननीय आयुक्त साहब को दिया हुआ है। हाउस में ये विषय को उठाया हुआ है। उसके ऊपर प्रोसीडिंग हुई है कि जो भी संबंधित अधिकारी है, बस ऑपरेटर है, उसके ऊपर कार्रवाई नागपुर महानगर पालिका करने वाली है।